हे संतांनी सांगून ठेवले, गीते समान कुठलाही ग्रंथ नाही. तर जर आपण कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असू तर भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक म्हणून जर आपण बाहेर पडलो, 21 वेळा त्या श्लोकाचं वाचन केलं तर आपलं ते काम नक्की पूर्ण होईल. तुम्ही म्हणणार माझ्याबरोबर? शब्बास, हात जोडा. यत्र योगेश्वर कृष्ण, यत्र योगेश्वर कृष्ण, यत्र पार्थो धनुर्धर, तत्र श्रीर्विजयो ध्रुवति, तत्र श्रीर्विजयो ध्रुवति, ध्रुवा नीतिर्मतिर्मम, ध्रुवा नीतिर्मतिर्मम. मुलींनी पूजन केलं गीतेचं, हळदी कुंकू वाहिलं, ज्यावर मुली बसलेल्या होत्या. पूजन केलं ना तुम्ही? हां. तर दरवर्षी उद्याच्या तिथीला आपण गीता जयंती साजरी करतो. गीता एकमात्र असा ग्रंथ आहे ज्याची जयंती, जन्मदिवस साजरा केला जातो. गीतेमध्ये फक्त 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत. प्रत्येक अध्यायाचं वेगळं महत्त्व आहे. ज्यांना पितृदोष आहे त्यांनी जर भगवद्गीतेचा 7वा अध्याय अमावस्येला हातात तांब्याचा लोटा जल भरून घेऊन 7वा अध्याय म्हटला आणि त्या जलाचं अध्यायाचं पुण्य जर आपल्या पितरांना दिलं तर पितरांची सद्गती होऊ शकते. जर स्त्रीने, कुटुंबातील स्त्रीने रोज स्वयंपाक करताना गीतेचा 15वा अध्याय म्हटला भोजन करण्यापूर्वी तर त्या कुटुंबामध्ये भरभराट होते. 15व्या अध्यायातील 14वा श्लोक जर आपण म्हटलं, अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम्. हा श्लोक आपण नाभीवर अंगठा ठेवून म्हटलं तर आपली पचनक्रिया वाढते. खाल्लेलं अन्न आपल्याला व्यवस्थित पचन होऊ शकतं. वेळेअभावी मी तुम्हाला मोजक्या गोष्टी सांगितल्या, परंतु लोकमान्य टिळकांनी बालवयापासून भगवद्गीतेचा अभ्यास केला तर ते देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कामी आले आणि त्यांच्या जीवनामध्ये सत्य अतिशय आपण पाहिलेलं आहे की ते सत्याग्रही होते. तसेच महात्मा गांधी रोज प्रार्थना करायचे आणि रोज भगवद्गीतेचा पाठ करायचे, म्हणून ते अहिंसाच्या मार्गाने सुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकले. तर आपल्यालाही फक्त हुशार बनण्याऐवजी महान बनायचं असेल, देशाचा चांगला नागरिक बनायचा असेल, प्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, सर्व सौभाग्यवर्धिनी, आदिव्याधी हरे नित्यं, आदिव्याधी हरे नित्यं, तुलसीं त्वं नमोस्तुते, तुलसीं त्वं नमोस्तुते. गोविंद स्मृति कीर्तनात् साधु दर्शन मात्रेण तीर्थकोटि फलं लभेत्. संत प्रदक्षिणा बरोबर मला अशा पद्धतीने सेवाधारी लक्ष द्या. मुली प्रदक्षिणा बरोबर घालताय का? सावकाश मनापासून प्रदक्षिणा घालायच्या.
ज्या इच्छेने करेल त्याची ती इच्छा पूर्ण होईल. तर आपण 25 डिसेंबरला सुद्धा तुळशीचं पूजन करायचं आहे. तुळस रक्ताची कमतरता दूर करते आणि तुळशीच्या नियमित सेवनाने हिमोग्लोबिन वाढतं. ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी रोज तुळशीची पानं खाल्ली पाहिजे, कारण अत्यंत वेगाने तुळस खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन आपलं वाढू शकतं. तुळस किडण्यांची कार्यक्षमता वाढवते. जर कुणाला किडण्यांचा त्रास असेल किंवा लहानपणापासून जर तुम्ही तुळस खाल्ली तर भविष्यात किडण्यांचा त्रास होणार नाही, किडण्या मजबूत बनतील. सर्दीपासून कॅन्सरपर्यंत तुळशीचा वापर केला जातो. तर भविष्यात आत्तापासून तुळस खाल्ली तर तुम्हाला भविष्यात कॅन्सरसारखे आजार होणार नाहीत, कारण आता कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट, तुळस खाल्ल्यामुळे आपले कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतात, ते वाढत नाही. आणि जर विद्यार्थ्यांनी किंवा मोठ्यांनी रोज तुळशीची पूजा केल्यावर, जल दिल्यावर तिच्या मुळाजवळची जी माती आहे तिचा तिलक केला तर त्याचा त्यांना खूप फायदा होईल. शिवनेत्र, मी जी तुम्हाला पिनियल ग्रंथी सांगितली ती जागृत व्हायला मदत मिळेल, आज्ञाचक्राचा विकास होईल. तर अशा पद्धतीने तुळशीमध्ये मोठं सामर्थ्य दडलेलं आहे. हे जितकं संवेदनशील असेल तर त्यामुळे आपल्याला त्याचा जेवढं तुमचं आज्ञाचक्र ॲक्टिव्ह होईल तेवढे तुम्ही विवेकाचे धनी बनत चालाल, तुम्ही विवेकवान बनत चालाल. त्याला काय म्हणतात कोण सांगेल? दोन्ही भुवयांच्यामध्ये जी जागा आहे तिला कुठलं चक्र म्हणतात? तुम्हाला मी सांगितलंय, हो की नाही? आज्ञाचक्र. त्याला शिवनेत्र म्हणतात. सायन्समध्ये त्याला पिनियल ग्रंथी म्हणतात. जर ती आपली लहान वयात ॲक्टिव्ह झाली तर तिथून आपल्याला ज्या आज्ञा सुटतात त्या चांगल्या आज्ञा असतात. चांगल्या गोष्टी करण्यासाठीच आपण प्रवृत्त होतो आणि वाईट गोष्टींपासून आपण आपोआप दूर होतो. ज्याचं आज्ञाचक्र ॲक्टिव्ह होईल त्याचे निर्णय चुकत नाही. तर करूया आपण. चला, उजवा हात इथे ज्या देवतेचं हरिओम। आसाराम के बापू ऑल वर्ल्ड शिष्य चैनल सब्सक्राइब करें। आप इस चैनल पर नए नए वीडियो और अपडेट के लिए नोटिफिकेशन चालू करें।